या बातमीचे प्रायोजक आहेत क्वालिटी चिकन सेंटर होलसेल अँड रिटेल। आमचा पत्ता न्यू तिरेगाव फॉरेस्ट व फिश मार्केट फॉरेस्ट सोलापूर। ऑल इंडिया मजलिस इत्तेहादुल मुस्लिमीन सोलापूर शहर जिल्ह्याचा अध्यक्ष या नात्याने मी प्रेस कॉन्फरन्स बोलवली होती। आपण आला, आपलं अभिनंदन आहे। परंतु महत्त्वाचा विषय असा होता की मी पत्रकारांना सगळ्यांना आवाहन केलं होतं की जिल्ह्याची बावडी जाहीर करणार आहे, त्यासाठी आपण यावं। तर असं जिल्ह्याची बावडीचं काही नावांमध्ये प्रॉब्लेम येत आहे, काही तालुक्यामध्ये नावं पुढं मागं पुढं जर होत आहे, चर्चा होत आहे, त्यासाठी मी हे पदाधिकारी जाहीर न करता पुढच्या वेळी जाहीर करणार आहे। परंतु माझ्या वैयक्तिक कारणामुळे, माझ्या वैयक्तिक अडचणीमुळे मी मजलिसमध्येच राहणार आहे, पण मजलिसच्या थोडे दिवस अलिप्त राहणार आहे, थोड्या दिवसाकरिता। तर सगळ्याला विनंती आहे, ऑल इंडिया मजलिस इत्तेहादुल मुस्लिमीनचा मी कार्यकर्ता शिपाई म्हणून काम करणार आहे आणि पक्षातच राहणार आहे आणि पक्षाचा मी एक पाईक म्हणून काम करणार आहे, लोकांना जोडणार आहे। आपल्या माध्यमातून मी जाहीर आवाहन करतो की मी पक्षात सक्रिय होणारच आहे, पण थोड्या माझ्या वैयक्तिक कारणामुळे थांबत आहे। केले, त्यांचं स्वागत केले आणि सगळ्याला जेवणसुद्धा दिले त्यांनी। बघा तुम्ही, पद्मशाली समाज असतो लक्ष्मी मंदिराच्या मागं, इतर समाज, मराठा समाज तिकडं, असं वेगळं त्यांनी स्वागत केले आणि त्यांचं अभिनंदन केले। मुस्लिम समाजालाच अभिनंदन केलं नाही तिने, त्यामुळे समाज नाराज होऊन जे आहे ना, काँग्रेसच्या मागून जरा एम पण आलेलं आहे। असं म्हणतात की नाराजी व्यक्त सन्मान मिळत नसल्यामुळे तुम्ही काँग्रेस सोडले, कदाचित तो सन्मान पुन्हा तुमचा स्वाभिमान जाणार आणि सन्मानाची भाषा करतोय म्हणून आज लोकपटात थांबताय। मी जे थांबतो माझ्या वैयक्तिक प्रॉब्लेमवर थांबत आहे, परंतु सन्मानाची वागणूक त्यांना आता 6 महिन्यामध्ये कळलं ते ना, बाबा समाज दूर गेलं आमच्या पक्षापासून, तर काय होतं आहे सध्या परिस्थिती। आपण पत्रकारिता करत असतो, पत्रकार वर्तमान सन्मानाची वागणूक मिळत नाही तुम्हाला? हो, 100% मिळते मला। सर्व कार्यकर्ते माझ्याशी आहे आणि अध्यक्ष माझ्या बाजूशी आहेत, सगळे माझ्या बरोबर आहेत। नाही, मी सगळ्याला फोन केला, ऐकून तरी घ्या, मी कोणालाच बोलून नाही, पण त्यांना माझ्याबरोबर कशाला घेऊ। मी सक्रिय जर थांबत आहे, माझ्या जे पक्षात जे आहे, पक्षात सक्रिय राहणार आहे मी। हो, सोलापूर जिल्ह्याचे कार्यकर्ते जाहीर करायचं होतं, अजून काही नावं जरा फेरबदल होत आहे। काय तालुक्यातून लोकांचा फोन येतं आहे, बाबा ह्याला अध्यक्ष करू नका, आमचं करा, आम्हाला करा। मी दौरा करत आहे, प्रत्येक दौऱ्यात जाऊन विचारणा केली, काही ठिकाणी एखाद्या नावाला विरोध करत आहेत, त्यामुळे असं ठरवलं की मी सगळ्याच एकत्रित करून सगळ्याची मिटिंग लावून त्या मेळाव्यात त्यांना पदाधिकारी जाहीर करून करायचं ठरलं माझं। थोडे दिवस अलिप्त राहणार, थोडे दिवस, त्यानंतर सक्रिय होणार पक्षात होणार की नाही, कोणाच दबाव नाही, का नाही। पायाला विक्री मागून सोलापूर जिल्हा पिंजून काढणार म्हणून तुम्हीच सांगितलं होतं आणि आज तुम्हीच म्हणता मी थोडं थांबतो, याचा अर्थ तुम्ही फारुख साहेबला अप्रत्यक्ष विरोध करता असं आम्हाला वाटतंय। नाही नाही नाही, काँग्रेसने मंडळाने केली तसं काय नाही कुठलं। मी ऑल इंडिया मजलिस इत्तेहादुल मुस्लिमीनचा एक कार्यकर्ता, एक शिपाई म्हणून ऑल इंडिया मजलिस इत्तेहादुल मुस्लिमीनमध्येच काम करणार आहे। तसं काय नाही, काय नाही, काय नाही, मी पक्षातच राहणार आहे, त्यासाठी दिवस सांगालो साहेब मी। नाही नाही, जबाबदारी काय आहे, आम्ही दोघं मिळूनच करणार आहेत। प्रत्येक कारणामुळे मी जर अलिप्त राहत आहे, माझी घरची फॅमिली पूर्ण हजला गेलेली आहेत, उमराला गेलेले आहेत, त्यामुळे जरा मी त्या कामात पण जरा व्यक्ती जरा हे माझा प्रॉब्लेम आहे, त्यासाठी मी जरा थांबत आहे जरा। आम्ही दोघं मिळूनच करणार, दोघांच्या नेतृत्वामध्ये होणार। अहो, आम्ही एकत्रच आहे भाई, मी राहणार शहरातलाच आहे, शहरातली जास्त मला माहिती आहे, ग्रामीणची माहिती मला काहीच नाही। पण पक्षात असं काय होऊ नये म्हणून ना दोघांना वाटून दिलेले आहेत। नाही, जबरदस्तीचं नाही, स्वतः फारुख साहेबनीच मला जिल्ह्याचं केलं।
तुम्हाला शहरापासून नाम ठेवण्यासाठीच शहरात डेव्हलपमेंट होऊ नये म्हणून ठेवलंय का? आणि कुठलंही जर कुणाला जर पक्षात घ्यायचं असेल, पद द्यायचं असेल तर लगेच लेटर जारी केला जातो. मध्यंतरी फारुख शाब्दींनी पदाधिकारी जाहीर केले. लेटर मला येईल, लेटरचा काय प्रश्न नाही. या पक्षात लेटरची परंपरा वगैरे काय नाही. स्वतः फारुख शाब्दीला आतापर्यंत लेटर मिळालं नाही. असं कसं बोलता? हां, जिल्ह्यामध्ये किती तालुके आहेत आणि कुठल्या कुठल्या तालुक्यात गेला, कुठल्या वाड्यावर गेला, फक्तवाडीसाठी 11 तालुके माझ्या अखत्यारीत येतात. मी मंगळवाड्याला गेलो. खोटं कशाला बोलायचं? बोलाच कशाला खोटं? ज्या ठिकाणी गेलो त्या ठिकाणीच बोलणार आहे. सांगोल्याला गेलो, अक्कलकोटला गेलो. हां हां, थोडं तास थांबणार त्याला, थोडा दिवस हो करणारच आहे. थोड्या दिवसासाठी माझ्या वैयक्तिक अडचणीमुळे मी थांबत आहे या ठिकाणी. पक्षामध्ये आपण विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गेला, त्या दिवसापासून आजपर्यंत तुम्हाला जिल्हाध्यक्ष पदासाठीचं पत्र मिळालंय का? नाही नाही नाही, महाराष्ट्र प्रदेशचे अध्यक्षांना जाहीर केले की मला. जाहीर करता वेगळं पत्र देणं. नाही ना, त्यांनी जाहीर केलं. पत्र म्हणजे काय आहे, तिने स्वतः सांगितले. एखादा कोणी पत्रकार विचारलं तर मला सांगा, मी त्यांना उत्तर देतो. आणि तिने स्पष्टपणे सांगितलं मला की तर्क विचार करायची गरज नाही. मी एकदा सांगितलं, विषय संपला म्हणून सांगितलं. आता येईल ते पत्र, येणार आहे. पत्र येणार आहे ते. हां, पक्षामध्ये नाराज आहे हे स्पष्ट जाणवत आहे. हे नाराज नाही. फारुखभाई शाब्दी माझ्याबरोबर आहेत. इम्तियाज जलील साहेब माझ्याबरोबर आहेत. माझे सदर बॅरिस्टर असुद्दीन साहेब माझ्याबरोबर आहे. आमच्या या भागाचे प्रभारी अनवर सादात साहेब माझ्याबरोबर आहेत. आणि पक्षात सगळे कार्यकर्ते सगळे माझ्याबरोबर आहेत. माझ्या वैयक्तिक अडचणीमुळे जरा मी थांबत आहे. मध्यंतरात तुम्ही कुठला तरी एक ऑडिओ व्हायरल केल्यापासून फारुख शाब्दी असतील किंवा वरिष्ठ लेवलचे सगळे नाराज आहेत. काय असं पूर्ण झालं होतं? कोणी नाराज नाही. आम्ही सगळे एकत्रच आहे. तर सक्रिय होण्यापासून थांबत, माझ्या घरच्या अडचणीमुळे मी माझ्या व्यक्तीच कामावर थांबत आहे. एकाच घरात काँग्रेस आणि एमआय असं अनेक घरात आहे सगळे. असं माझं एकट्याच घरात नाहीत. मोठे, आता मी छोटासा कार्यकर्ता आहे. मोहिते पाटील असो, आणि इथंच आपल्याकडे एक साधारण नगरसेवक लहू गायकवाड म्हणून एक आहे आपल्याकडं, त्यांच्या घरात पण 2 आहेत. असे खूप ठिकाणी आहे असे. पण फिरदौस पटेल मॅडमचं त्यांचं व्यक्तिगत राजकारण, त्यांचं काँग्रेसवर प्रेम आहे. त्यांचं प्रेम ताईवर आहे. सोलापूर महापालिकेच्या निवडणुकीमध्ये तुम्हाला कुठलेही अधिकार नाही. तुम्ही जिल्ह्याचे प्रतिनिधी आहे. मग ही सगळी निवडणूक फारुख शाब्दी यांच्या नेतृत्वाखालीच लढली जाणार आहे का? असं असताना तुम्ही नेतृत्वालाच एक प्रकारचं चॅलेंज असं वाटत नाही का? नाही, ऐकून घ्या. इम्तियाज जलील साहेब सोलापुरात ज्यावेळी आलते त्यावेळी आमचं बोलणं झालं की शौकतभाई तुम्हाला आम्ही जिल्ह्याचा अध्यक्ष करणार आहे. महापालिकेत किती नगरसेवक आणू शकतो तुम्ही? 20 ते 22 आणू शकतो साहेब म्हणलं आम्ही. नक्की का? हां नक्की. मग त्यावेळी माझं नाव डिक्लेअर करताना अध्यक्षपदावर त्याने स्वतः इम्तियाज जलील साहेबांनी शौकतभाई तुम्ही किती नगरसेवक आणणार? मी म्हणलो 22. तेव्हाच तुम्ही 20 सांगितले, 20 सांगितले तर 2 वाढले, 22 झाले. अभिनंदन तुमचे म्हणले. 22 नगरसेवक निवडून आणून मी औरंगाबादला यायचं म्हणले मला. घेऊन त्यांना सांगितलं औरंगाबादला यायचं आणि तुमच्यावर जबाबदारी देत आहे. यासाठी फारुखभाई शाब्दी, मी स्वतः, आम्ही दोघं बसूनच सोलापूर महानगरपालिकेचे निवडणूक लढवणार आहेत. ठरलं का माहीत आहे का? फारुखभाई शाब्दी शहराचे अध्यक्ष असो या जिल्ह्याचे, शौकत पठाण जिल्ह्याचे असो शहराचे असो, आम्ही दोघं एकच आहेत आणि दोघं एकत्र काम करणार आहेत. काही नाराजी नाही आमच्या दोघांची. नाही. तसं काही नाही. मी मध्यस्थी इत्यादीतून मुस्लिम प्रत्येक कार्यकर्त्याशी प्रेम करतो आणि ते कार्यकर्ते पण माझ्यावर प्रेम करतात. ते सगळे माझ्या बरोबर आहेत. नाही तसं काय नाही आहे. तसं असं कुठलाही काय नाही, वाद नाही, काय नाही. सगळे मी एकत्रच आहे. तात्पुरता थोडं थांबत आहे मी. तसं काय नाही. उलट का इमाममध्ये चांगला वैयक्तिक म्हणजे मला काँग्रेसमध्ये दबावमध्ये होतो मी. इथं मला स्वतंत्र आहे. मला इथं बोलण्यासाठी स्वतंत्र व्यासपीठ आहे.
तुमची अपेक्षा आहे का नाही? काँग्रेस असेल, सेना असेल, बघा, समविचार जे पक्ष आहेत, सगळे पक्ष जाती धर्माला घेऊन जाणारे पक्ष जे आहेत त्यांच्याशी मी युती करण्यास तयार आहेत. बरं, काँग्रेसचा प्रश्न जे येतो, मी मागच्या वेळी पण सांगे सन्मानपूर्वक वागणूक आम्हाला जर दिली तर आम्ही त्यांच्याबरोबर राहणार आहेत. ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.